लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि याच पावसाचा परिणाम सोमेश्वर धबधब्यावरही दिसून येतोय. पहिल्याच पावसात सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झाला असून धबधब्याचं रौद्ररूप पाहायला मिळत आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत प्रशासनानं धबधबा परिसरात पर्यटकांना स्पष्ट बंदी घातली आहे. मात्र या आदेशाला धाब्यावर बसवत काही हुल्लडबाज नागरिक मोठ्या प्रमाणात धबधब्याच्या परिसरात गर्दी करत असल्याचं चित्र समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे नागरिक केवळ स्वतःचा नव्हे तर आपल्या लहान लहान मुलांचाही जीव धोक्यात घालत धबधब्याच्या अगदी जवळ जाऊन फोटो सेशन करतायत. बंदी असतानाही नियमांची उघडपणे पायमल्ली होताना दिसते. अशा बेफिकर वर्तनामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे अशा नागरिकांवर आणि निष्काळजी पालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनानं वारंवार सूचना देऊनही जर नियम तोडले जात असतील तर आता कठोर पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.